Speaker sir, I support the demands and oppose the cut motion. Speaker sir, demand number 17. Speaker sir, सगळ्यात पयलीं हांव धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर की त्यांच्यानी आमकां नवीन पुलीस स्टेशन मांद्र्याक दिवन क्रायम रेट रिड्यूस जाल्या ताका लागून परत एकदा मांद्रे मतदारसंघाच्या वतीन त्यांचे धन्यवाद म्हणटा. तशेंच दोनूच पॉयंट म्हणजे मेन टुरिस्ट पुलीस आयज कोस्टल बेल्टाक सगळ्यांक खबर आहा टुरिस्ट पुलीस दिसाचे आसता. सो म्हाजो डिमांड आहा की ते सांजच्या टायमाचेर म्हणजे नायट टायम टुरिस्ट पुलीस थंयसर अवेलेबल आसूंक जाय कित्याक थंय पेट्रोलिंग व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक आयज काल क्रायम रेट रातचो जाता म्हणजे क्रायम हे रातचे जाता आनी टुरिस्ट पुलीस हे व्हेरी इम्पॉर्टंट सांजच्या रातच्या टायमाचेर. दुसरे फॉरेनर्स जे टुरिस्ट म्हणून येतात त्यांचे विजा एक्सपायर जाल्यात एक ड्रायव्ह करपाची गरज आहा जे तेंचे टुरिस्ट जे फॉरेनर टुरिस्ट आहा त्यांचे विजा एक्सपायर जाले जाल्यार ते इमिजिएटली डिपोर्ट करपाक. स्पीकर सर डिमांड नंबर 21 PWD वर्क. स्पीकर सर सगळ्यात पयली धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर की मेजर म्हणजे सगळे माझ्या कॉन्स्टिट्युन्सीच्या सगळ्या रोडांचे तेंच्यांनी प्रोजेक्ट्स एप्रूव्ह केल्ले आहात आणि कामूय सुरवात केल्ले आहा. तशेंच आमचो मेजर इशू आहा मांद्रे मतदारसंघात तो MDR रोड्स. ते MDR रोड्स लायल्यात हांव नको त्या टायमाचेर 2007 MDR रोड्स कित्याक लायले ते कित्याक MDR रोड्स म्हणटात ते कनेक्टिंग टू नॅशनल हायवे जंय खंय बिझनस हब नाल्यार इन्स्टिट्यूट व्हडले इन्स्टिट्यूट नाल्यार ID म्हणजे इंडस्ट्रीज आहा थंय. सो हे इंटरनली आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन लायल्यात जे कोस्टल बेल्ट आहा आनी कितलीशींच वर्सां पिढ्यान पिढ्या थंयसर कोस्टल बेल्टाक सगळ्यांची रस्त्यार दुकानां आहात पोरणी घरां आसात. आयज MDR रूल कितें म्हणटा 25 मिटर तुवें रोड सोडपाक जाय म्हणजे सेटबॅक म्हणटा तो 12.5 मिटर सेटबॅक. हे जर करीत जाल्यार आमच्या मतदारसंघात प्रत्येकाची घरां प्रत्येकाची शॉपां म्हणजे कमर्शियल एक्टिविटीज करता तितले सगळे ना जातले. ताका लागून माझी रिक्वेस्ट आहा ऑनरेबल चीफ मिनिस्टर की तेंच्यांनी हो MDR रोड आहा तो खंय तरी रिलॅक्सेशन हाडचें आनी तो 12.5 मिटर आहा तो खंय तरी कमी करून आमच्या स्थानिक जे लोक आहात तांकां ह्या प्रॉब्लमांतल्यान हो इशू आहा तो सॉल्व करचो. स्पीकर सर दुसरें म्हटल्यार PWD ऑफिस डिव्हिजन 18 म्हापसा हांगासर सारकी वायट परिस्थिती आहा PWD ऑफिसाची तेचेर मातसो लक्ष दिवचो कित्याक तेतूनच त्याच बिल्डिंगान TCP ऑफिस लेबर डिपार्टमेंट आनी सिव्हिल सप्लाय ऑफिस हे सगळे जाण थंय आनी 200 एम्प्लॉईज ते काम करतात. ताका लागून तेचेर लक्ष दिवचो आनी ते इम्प्रूव करपाक हातीन घेवचे. स्पीकर सर डिमांड नंबर 43 आर्ट एंड कल्चर दोनूच विशयाचेर तेचेर उलयतलो. पयली सगळ्यात पयली धन्यवाद म्हटलो आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर की तेंच्यांनी इतलो लॉंग पेंडिंग आमचो डिमांड पेडणे तालुक्याचो जो रवींद्र भवन तो तेंच्यांनी एप्रूव्ह केला. लँड ट्रान्सफर जाले कन्सल्टंटूय अपॉइंट केलो आनी आतां तेचेर कामूय सुरवात आहा. ते रिक्वेस्ट करता बेगिनात बेगीन तेचे फाउंडेशन स्टोन घालून ते कामूय सुरवात करचे. स्पीकर सर दोनूच इश्यूज आहात जे कला सन्मान स्कीम आहा तेका फेस जाता लोकांक इन्कम सर्टिफिकेट. स्पीकर सर इन्कम सर्टिफिकेट पंचायत सेक्रेटरी म्युन्सिपालिटी इश्यू करता आनी ती सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट इश्यू करतना कलाकार जो आहा तो कलाकार आपल्या स्वताच्या हिमतीचेर ते कलाकार जाता आनी म्हाका दिसना ते कलाकाराक घरांतल्यांची सगळ्यांची इन्कम कॅल्क्युलेट करपाक जाय. इन्कम कॅल्क्युलेट करपाक जाय ते फक्त कलाकाराची. हांगासर खंय तरी लक्ष घालपाची गरज आहा की इन्कम जो आहा तो कलाकाराचोच कॅल्क्युलेट करपाचो आनी हे डायरेक्शन पंचायत सेक्रेटरी म्युन्सिपालिटीक वचपाची गरज आहा. तशेंच लायफ सर्टिफिकेट आमी पळयता हांगासर लायफ सर्टिफिकेट इश्यू करतात. बाकीच्या सगळ्या स्किमींग गव्हर्मेंट स्किम्स आहा तेका लायफ सर्टिफिकेट MLA or MP The house is extended by 5 minutes. MLA or MP लायफ सर्टिफिकेट इश्यू करता पण हांगा कितें जाता कला सन्मानान लायफ सर्टिफिकेट गॅजेटेड ऑफिसर करतात आनी जेणे करून म्हाज्या मतदारसंघात जर केरियेच्यान जर पेडण्या वयतलो कोणाची सायन घेवपाक जाल्यार तेका डिफिकल्टी जाता. सो तेचेर एक मातशें लक्ष दिवचें. स्पीकर सर इम्पॉर्टंट द मेन सब्जेक्ट डिमांड नंबर 42 स्पोर्ट्स. स्पीकर सर सगळ्यात पयली धन्यवाद परत एकदा धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंच्यांनी मांद्रे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे सँक्शन केल्ले आहा आनी तेचेर कामूय करप चालू आहा. तशेंच स्पीकर सर इम्पॉर्टंट म्हटल्यार हांगासर नॅशनल गेम जाले. नॅशनल गेम कितल्याशाच डिसिप्लिनान पार्टिसिपेट जाले. एसोसिएशनींनी आपापले काम केले. म्हाजे इतकेच रिक्वेस्ट आहा प्रत्येक एसोसिएशनाक
व्हडले एसोसिएशन आहा ताका ऑलमोस्ट 1 crore to 1.5 crore तांकां फंड्स दिल्ले आहात त्याच्या आयज मेरेन अकाउंटेबिलिटी काय ना आनी तेंचे कडल्यान काय घेवंक ना ते पेंडिंग आसा दुसरे म्हटल्यार एसोसिएशन्स जे आहात हे एसोसिएशन म्हाका इतलेच ऑनरेबल सीएमाक रिक्वेस्ट करपाचे हे एसोसिएशन केन्नाच फंक्शनींग आसना म्हणजे सगळे एसोसिएशन थोडेच एसोसिएशन असे आहात की काम आपले बरे भशेन करता आपल्या डिसिप्लिनान स्पोर्ट्साक फुडें व्हरपाक लागून काम करता पूण तो काही एसोसिएशन असे आहात तेतून 2 ग्रुप जाल्ले आहात आणि त्या डिव्हिजनान स्पोर्ट्समॅनाची वाट लागलेली आहात आणि त्या डिसिप्लिनान तो भुरगो वयर सरना आणि थोडे एसोसिएशन आहात ते पॉलिटिक्स करतात आणि एक रिक्वेस्ट आहात आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक की एसोसिएशन म्हणजे स्पोर्ट्स ह्यो शब्द येयल्या उपरांत हांगा पॉलिटिक्स आसूंक जायना आणि एसोसिएशनाचे जर अध्यक्ष आणि म्हणजे प्रेसिडेंट सेक्रेटरी जर हे पॉलिटिशियन जाले जाल्यार म्हाका दिसता हांगासर हांगा पयलीच सुरवात म्हणटा ते स्पोर्ट्साची म्हणजे जावपाच्या पयलीच काबार जातली तेका लागून रिक्वेस्ट करता की खंयचेच एसोसिएशन स्पोर्ट्स एसोसिएशन आहा ते पॉलिटिशियन कनेक्टेड आसूंक जायना नाजाल्यार कितें जाता आमकां एज्युकेशन आनी स्पोर्ट्स वांगडा व्हरोंक जाय पूण आमी आयज कितलीशींच वर्सां 20-25 वर्सां पळयता की आमी स्पोर्ट्स आणि पॉलिटिक्स वांगडा व्हरतात आणि कितें जाता खंयचो एसोसिएशन पॉलिटिकली इन्फ्लुएन्स आहा तो आपल्या भुरग्याक सोयऱ्याक नाल्यार फ्रेंडाच्या भुरग्यांक हेंकां खंय तरी 11 प्लेयर म्हणून घालता आणि नॅशनल्साक जाता मागीर स्पोर्ट्स कोटा आसता तेन्ना परत प्रेशर मारता आणि ते सर्टिफिकेटी लायक आणि बरो स्पोर्ट्समॅन जो आहा जो बरें काम करता आपल्या स्टेटी खातीर काम करता तो थंयसरूच उरता आणि तेका केन्नाच वयर सरपाक मेळना आणि हेका लागून गोंयचो स्पोर्ट्स आहा ह्यो हांगासर डावन जाल्लो सो पॉलिटिक्स हे वचपाची गरज आनी हे एसोसिएशनचे फंक्शनींग जायना जे आमकां काय हेच करून दिना स्टेटीक काय फायदोच करून दिना हेंकां प्रोविजन आहा आमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट एसएजीन प्रोविजन आहा तेंकां सस्पेंड करूं शकता आणि एसएजीन तो स्पोर्ट्स आपले कडेन घेवन तो आपूण भुरग्यांक ट्रेन करूं शकता बिकॉज सर दुसरे म्हटल्यार स्पोर्ट्स मॅनाक इंजरी जाल्या उपरांत हांगासर इन्शुरन्स कवर जायना सो आमच्या स्टेटीक जेन्ना प्लेयर्स खेळटा तेन्ना इंजर्ड जाता तांकां इन्शुरन्स कवर करपाची गरज आहा आणि ते व्हेरी इम्पॉर्टंट आहा बिकॉज लास्ट म्हटल्यार ते कोचीस त्या दिसा मेन्शन केल्ले कोचीस आमचे वेल ट्रेन्ड आसूंक जाय हेंकां रिफ्रेशर कोर्साची गरज आहा NSI हेतून भायर ऑल ओव्हर इंडिया खंय खंय NSI ट्रेनिंग सेंटर आहा थंय धाडपाची गरज नाल्यार थंयच्यान कोच हाडून हांगासर आमचे कोच आणि फिजिकल एड्युकेशन टिचर्स हेंकां ट्रेन आणि वेल इक्विप्ड म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी कितें आहा स्पोर्ट्स सायन्स आणि इंजरी प्रिव्हेन्शन हे करपाची गरज आणि कोचान व्हेरी इम्पॉर्टंट कोचाचे मेजर रोल आमच्या डिपार्टमेंटा स्पोर्ट्स डिपार्टमेंटाचे आहात जे कोच आहात जे फिजिकल एड्युकेशन टीचर आहात त्यांचो एक रिपोर्ट कार्ड करपाचो एव्हरी इयर त्यांच्यानी कितले प्लेयर तयार केले कितले स्टेटीक रिप्रेझेंट केले त्याचे परफॉर्मन्स दिवन त्यांना त्यांचे प्रमाणे त्यांना हे करून कित्याक लाखांनी सॅलरी घेतात आणि आयज मेरेन आमचो स्पोर्ट्स फुडें सरना दुसरे स्पोर्ट्स कोटा जॉब आयज खंयचो पेरंट खंयच्या स्पोर्ट्सान धाडपाक फुडें फाटीं सरता कित्याक आयज आमी प्रोविजनच काय करूंक ना स्पोर्ट्साक हांव म्हणटा ते एज्युकेशन आनी स्पोर्ट्स वांगडा वचोंक जाय आमी पळयता आयजकालचे पेरंट सगळीं एज्युकेशनाच्या फाटल्यान लागल्या स्पोर्ट्सान म्हणटा ते काय अर्थच ना पण तूं म्हाका थोडे तोंबे मारूंक ना ल्हान आसतना पोटां भरतलो काय म्हणून खेळोन म्हणजे ही परिस्थिती आनी आयज मेरेन तीच परिस्थिती आयज आमकां गरज आहा की स्पोर्ट्स म्हणटात तो इक्वली एज्युकेशना वांगडा फुडें व्हरोंक जाय कित्याक आमची भुरगीं मेंटली फीट आनी मेंटली अलर्ट आसपाची गरज आहा तेका लागून खंय तरी सरकारान प्रोविजन करूंक जाय की स्पोर्ट्समॅन वयल्या लेवलीर पावत आनी तांकां सेक्युअर्ड फ्युचर तेंचे आसपाची गरज आहा तांकां जॉब्स मेळपाची गरज आहा स्पीकर सर म्हाका खात्री आहा आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर हेचेर लक्ष दितले थँक्यू स्पीकर